मित्रांनो आता ही घेतली मोठी प्लेट बनवायला डायरेक्ट सगळ्यांच्यासाठी फटाफट फटाफट कोणाला किती पण मोठं सेलिब्रेट आला तर झालं त्यामुळे आदल्या दिवशी सोडा लेमन सोडा रेडी आहे आपला 2 ग्लास लेमन सोडा टेस्ट करून बघू मस्त आहे एक नंबर टेस्टी लेमन सोडा जेवल्यानंतर चांगला असतो नाही गेला पण ती पोराला आणली ती पोराने म्हणे सरलेली तिची बाबू दादा माझी आईस्क्रीम घेतली ती खातो तू आम्ही खातो वाव बाबू कोणती बाबू दादा बघ कॉर्नेटो का मस्त लागतो हे भारी लागतो टेस्टी लागतो अरे योगे तू कोणत्या म्हणते माझा गेला त्याचा काही नाही गेला कशी या नको म्हणतो कोणती झाले संध्याकाळ ऑलमोस्ट 6:30-7 वाजता झाले आणि पाणीपुरी खायचा मेनू बनवायचे तर चालेल सामान आणायला सोबत बाई आहे आपला जातो आता मार्केटमध्ये आणि पाणीपुरीचं सामान घेऊन येतो चालणार का स्प्राइट मोठे दे 40 देते सोडा दो का स्प्राइट पण घेऊ नको मित्रांनो एक घेतलं सोडा एक घेतलं स्प्राइट कॉकटेल मित्रांनो सामान वगैरे सगळं घेतलं आता परत आपला आलोय घरी खायच्या म्हणून आलोय आणि आता चालू घरी आम्ही रस्ता लागले स्पेशली पाणीपुरी मित्रांनो आलं जस्ट नेरळवरून आणि बघू शकता इथे पाणीपुरीचं सामान पुदिना इकडे आहे आणि पुरी वगैरे सगळं या पिशवीत आहे आणि अर्ध सामान बाजूला आहे मी बाबू दादासाठी आणते आपण बाबू दादा हे काय आहे श्री इकडे बघ हे काय आहे तुला ना आवडत चला बाबू दादा मार्केट आणले आणि घेऊ आपण पाणीपुरी बनवायला तर चला मित्रांनो काल नॉनव्हेजचा वार होता त्याच्यामुळे सगळे आपले नॉनव्हेजचे आयटम बनवलेले घरी आणि आज व्हेज आयटम आहे व्हेज आयटम म्हणजे टाइमपाससाठी बनवले आम्ही पाणीपुरी तर बघू शकता इथे चिंचेचं पाणी बनवायला घेतले पाहिजे अजून ग्रीन कलरचं बनवायचं तिखट सध्या चिंचेचं पाणी बनवायला घेतले तो झाल्यानंतर अजून भरपूर आहे आयटम दाखवतो मी काय काय बनवायचं ते मित्रांनो आता
तर बटाटे उकडलेत आणि आपले वाटाणे असतात घरातले सुके ते पाण्यात भिजून ठेवलेले 2 तास आणि ते पण उकडून घेतलेत. आता याच्यात थोडंसं स्मॅश करून थोडासा चाट मसाला आणि मीठ टाकून रगडा बनवून पाणीपुरीमध्ये टाकण्यासाठी. तर मित्रांनो बनवायचे तिखट चटणी त्यासाठी टाकत पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर घेतली मी, ग्रीन कलरची चटणी तिखट. आणि हे बघू शकता तुम्ही 7 ते 8 तिखट लवंगी मिरची घेतली, ती पण टाकायची याच्यात. त्यात टाकायचे ॲड करायचे थोडंसं जिरं. पाणीपुरीसाठी आपण तिखट चटणी बनवतो त्याच्यासाठी. आणि त्याच्यात थोडंसं मीठ आणि चाट मसाला टाकायचे. थोडंसं मीठ टाकलं चवीपुरते आणि चाट मसाला. चाट मसाला थोडा जास्त टाकलं जेणेकरून थोडासा आंबटपणा येईल नॉर्मली. आता मी तिखट चटणी बनवून घेते. तर याच्यामध्ये टाकू आपण थोडंसं पाणी आणि मिक्सरला मस्तपैकी वाटून घेऊ. मित्रांनो आपली ग्रीन चटणी पण झाली, त्यात थोडंसं पाणी ॲड करायला लागेल घट्ट आहे. आणि ग्रीन चटणी झाली सोबतच आपली ही रेड कलरची चिंचेची गोड चटणी पण झाली. याच्यात पण गुळ वगैरे टाकला आहे, बघू शकता किती ठीक आहे. आणि फक्त बनवायचा आता रगडा, त्याच्यासाठी पण हे रेडी आहे आपलं बटाटा आणि वाटाणा. आता हे स्मॅश करता. याच्यात पण थोडीशी आमचूर पावडर टाकायची आहे, मीठ टाकायचे आणि थोडंसं गरम करून घेते स्मॅश करून. गॅसवर ठेवते आता. मित्रांनो आता बटाटा आणि वाटाणे ठेवले गॅसवरती, पाणी टाकलं. आता हे स्मॅश करतो आणि त्याच्यामध्ये चाट मसाला थोडासा मीठ टाकून घेते. त्याला हलू प्रोसेसमध्ये 2 आयटम तर झाले आपले चटणी बनवून. आता फक्त रगडा बनवायचे, ते पण बनवून घेतो. मित्रांनो आता उकळलं मस्तपैकी आणि स्मॅश करायला आपल्याकडे आहे स्मॅशर. त्याच्याने आलेलं सगळं बटाटे स्मॅश करतो मी आणि मीठ नाही टाकला, स्मॅश करून घेते आधी, नंतर मीठ टाकतो. ए गप्पा तिला घेऊन जा. मित्रांनो स्मॅश करून झाले मस्तपैकी, हे बघा. आता याच्यात टाकते थोडंसं मीठ. अरे मा आता स्मॅश करून झालं, त्याच्यात टाकते थोडंसं मीठ आणि थोडासा चाट मसाला टाकते. स्मॅश करून झालं आहे आपलं ऑलरेडी. थोडंसं मीठ टाकायला बाकी होतं. आणि ऑलरेडी आपल्या दोन्ही पण तिखट जो ग्रीन कलरचा हिरवा चटणीचं पाणी त्याच्यात पण मीठ टाकलं आणि चिंचेचं आहे गोड पाणी त्याच्यात पण मीठ टाकलं, म्हणजे जास्त नाही टाकत. आणि आपला रगडा पण ऑलमोस्ट रेडी झाला आहे. चला आता बनवायला घेऊ आपण पाणीपुरी मस्तपैकी. मित्रांनो इथे कांदा वगैरे चॉपिंग करून ठेवले, टोमॅटो आणि कोथिंबीर तुला पण देतो. ग्रीन चटणी आहे, तशी चिंचेची गोड चटणी आहे आणि आपला रगडा आहे तसं बनवून ठेवलं. आणि तशी शेव आहे बारकी, ज्याला पाहिजे त्याला पाणीपुरी आणि आम्हाला शेवपुरी. आता बनवायला येतो हलवायला आम्ही. चला मित्रांनो आता पटापट आम्ही पाणीपुरी बनवायला येतो. 4-5 ओके. पटापट डाला पहिले रगडा. आपण पहिले शेवपुरीची प्लेट बनवायला घेतला. थोडासा ऑनियन आणि टोमॅटो टाकले, कांदा आणि टमाटा. आपल्या भाषेत कांदा आणि टमाटा, मग ऑनियन आणि टोमॅटो. आता याच्यात टाकू आपण गोड चटणी आणि तिखट चटणी.
तिखट चटणी टाकावी आता टाकू गोड चटणी. आणि आता याच्यात टाकायची शेव. ही झाली आपली शेवपुरीची प्लेट रेडी. ओके मित्रांनो, ही बघा आमच्या बाबूदादांनी बनवलं जेम्सची पाणीपुरी. हा बाबूदादा, जेम्स वाली पाणीपुरी. हे बघा थोडं टाकलं. हा बघू दाखव. हे बघा अजून एक पाणीपुरी ना, ते कोणते जेम्स गोलीवाली ना. मित्रांनो आता ही घेतली मोठी प्लेट बनवायला डायरेक्ट सगळ्यांच्यासाठी. फटाफट फटाफट. काय वाटतं कोणाला किती पण मोठं सेलिब्रेट आला तर कधीच नाही होत. 2 दिवस झालं त्यामुळे झाला 2 दिवस आदल्या दिवशी यायला कोथिंबीर टाकू. ओके तिच्याकडे ऍक्सिडेंट नरम होईल. अरे चला बबली आता पाणीपुरी वगैरे खाऊन झाले, जेवण वगैरे झालं आमचं. आणि आता बनवायला घेतलं आम्ही लेमन सोडा. मगाच्या दुकानातून येताना स्प्राईट आणि सोडा आणलेला आम्ही. तर आता बनवायला घेतले लेमन सोडा. ते 40 क्यूब्स आहेत आपले. आणि लेमन कट केलं, जलजिराचे पॅकेट आहे, सोडा आणि लास्ट फॉर नॉट लिस्ट मिंट म्हणजे पुदिना. तर तो ठेवला आम्ही ग्लासमध्ये पाणी टाकून, जेणेकरून सुकणार नाही गरमी जास्त झाली तर आता आपण बनवायला घेऊ लेमन सोडा. आणि त्यासोबत एक शुगर सिरप पण आहे. शुगर सिरप ठेवला दुसऱ्या बॉटलमध्ये, तो पण घ्यायचे. आता बनवायला घेऊ आपण लेमन सोडा. भाईने घेतलं त्याच्यात ग्लासमध्ये लेमन ज्यूस टाकायला. 2 ग्लासमध्ये लेमन ज्यूस टाकलं. आधी लेमन ज्यूस टाकून घेतलं ग्लासमध्ये 2. आता त्याच्यामध्ये टाकायचे शुगर सिरप. 1 लेमन टाकलं दोन्ही यांच्यामध्ये. अर्धा हाफ. आता लेमन ज्यूसमध्ये टाकलं तर मिंट लिव्स म्हणजे पुदिन्याचे पानं टाकलेत 2 यांच्या टाकलेत. तर त्याच्यात थोडं जलजिरा टाकायचे. जलजिरा नसेल तर तुम्ही चाट मसाला किंवा काला मीठ पण वापरू शकता, ऑप्शनल आहे. टेस्ट तर सेमच येतं ॲज इट इज आपल्याला पाहिजे तसं. आणि सोडा शरीरासाठी चांगला असतो, पोट वगैरे सगळं साफ होतं, टेन्शन नाही. आपलं शुगर सिरप आपण ऑलरेडी वॉटरमध्ये बनवून ठेवलं आहे बिस्लरीच्या. आणि ग्लासमध्ये तर शुगर सिरप टाकलं दोन्ही पण. त्याच्यामध्ये आईस क्यूब टाकू आपण. आईस क्यूब टाकायचं. त्याच्यावरती पण एक आहे आईस क्यूब. अजून एक टाक. ओके डन. ओके आईस क्यूब वर सगळं टाकून झालं आपलं. टाकलं सोडा. आणि लेमन सोडा रेडी आहे आपला 2 ग्लास.
लेमन सोडा टेस्ट करून बघू. मस्त आहे, एक नंबर टेस्टी. लेमन सोडा जेवल्यानंतर चांगला असतो. मित्रांनो मगाची लेमन सोडा वगैरे पिऊन झालेला आमचा आणि जस्ट झोपायची तयारी चालू होती आणि बाबूदादा सांगितलं झालं पाहिजे आईस्क्रीम. आता परत भाई आणि मी चाललो आता आईस्क्रीम आणायला. बाबूदादा आणि मी इकडं आल्यापासून आमच्या गाडीला एक थारा नाही. पेट्रोल किती महाग झालं असेल तरी आम्ही काही फिरायचं सोडत नाही. चला मग चाललो आता आम्ही नेरलला आईस्क्रीम आणायला. निघालो आता आम्ही आपला टॉम एंड जेरी वाट बघतो इथं. जेरी आणि आपण आईस्क्रीम. टाकू नको करू जरा घ्या रे तुम्हाला घ्या. बाबूला काय माहिती आहे ना हे कॉर्नेट कोणला पाहिजे, हे कोणला पाहिजे, तुला पाहिजे पाहिजे तुला. नो 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 पाहिजे का नको. ही आईस्क्रीम कोणला पाहिजे, ही बाबूची आईस्क्रीम 90 रुपयाची आई. आणि हा स्पेशल एडिशन आमंत्रण आमच्यासाठी आलमंड आलमंड आमच्यासाठी. माझा नाही गेला पण ती पोराला आणली ती पोराने नेसरलेली त्याची बघ. बाबूदादांनी माझी आईस्क्रीम घेतली. ती खातो तू आम्ही आरती खातो. वाव कोणती बाबूदादा बघ कॉर्नेटो का मस्त लागतो, हे भारी लागतो, टेस्टी लागतो. अरे योगे तू कोणला म्हणते माझा गेला त्याचा काही नाही गेला. काय गेला कशी या नको म्हणतो. कोणती